नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज पुन्हा गोंधळाचंच मार्केट असेल, कारण RBIची पॉलिसी आहे. RBIची पॉलिसी येईपर्यंत एक प्रकारचं मार्केट चालेल. त्यानंतर RBI रेटच्या संबंधात, कारण RBIला दोन गोष्टी बघायच्या असतात, महागाई पण बघायची असते आणि ग्रोथ पण बघायची असते. आणि त्या दृष्टीने कॅशचा सप्लाय म्हणजेच लिक्विडिटी मार्केटमध्ये प्रोव्हाइड करायची असते. तर RBI काय काय करत आहे हे बघणं गरजेचं आहे. आज बातम्याही खूप आहेत. अँटी डम्पिंग ड्युटीच्या संबंधातही निर्णय आहेत. अमेरिकेचे टॅरिफ्स तर सुरूच आहेत. त्यामुळे आज गोंधळाचं मार्केट असेल. त्यातून OPEC कंट्रीज त्यांचा मार्केट शेअर वाढवण्यासाठी उत्पादन वाढवणार आहेत. त्यामुळे क्रूडचा दर पण कमी होतो आहे. गॅस, कमर्शियल गॅस सिलेंडर, नॅचरल गॅस याचे पण रेट वाढवणं, कमी जास्त करणं हे आज झालेलं आहे. तर सगळ्याचा गोंधळ आज मार्केटमध्ये असेल. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 2,327 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 5,761 कोटीची. इथे विरोधाभास असा आहे की SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंडांकडे पुष्कळ पैसा येतो आहे, कारण डोमेस्टिक जे लोक आहेत त्यांना कुठलं माध्यमच नाही आहे गुंतवण्यासाठी. फिक्स डिपॉझिटलाही रेट कमी मिळतो आहे. बाकी कुठेही तुम्ही गुंतवणूक केली तर जास्त फायदा होत नाही. म्हणून लोक म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवत आहेत किंवा SIP करत आहेत. तर SIPची अमाऊंट कमी नाही झालेली आणि त्यांना ठराविक काळात तो पैसा गुंतवावाच लागतो. पण फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या बाबतीत मात्र बाकीच्या सगळी एशियन मार्केट्स भारतीय मार्केट्सपेक्षा स्वस्त आहेत. त्यामुळे ते भारतातून पैसे काढत आहेत आणि बाकीच्या मार्केट्समध्ये गुंतवत आहेत. आणि त्याचप्रमाणे त्यांना गव्हर्मेंट बॉन्ड्समध्ये पण सुरक्षित गुंतवणूक करता येते. म्हणून रोज फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री असते. आज क्रूडचा दर कमी झाला आहे, 66.22 पर्यंत गेला होता. डॉलर इंडेक्स 97.53 एवढा आहे. त्यामुळे मेटल तेजीत आहेत आणि बॉन्ड यील्ड 4.15 आहे. काही बातम्या बघूया. LG बालकृष्ण या कंपनीच्या IT सिस्टीमवर अटॅक झाला, पण त्यांचं म्हणणं कामकाज सुरक्षित आहे. अटलांटा याने महाराष्ट्रात भंडारा गडचिरोली इथं ॲक्सेस कंट्रोल्ड एक्सप्रेसवे 34.8 किलोमीटरचा कन्स्ट्रक्ट करण्यासाठी इरकॉन बरोबर करार केला. त्यामुळे इरकॉन आणि अटलांटा दोन्हीही शेअरकडे लक्ष द्या. तेजीत राहण्याची शक्यता. न्यू इंडिया ॲश्युरन्स यांना 2,379 कोटीची GST टॅक्स डिमांड नोटीस. त्यामुळे मंदीत राहू शकतो. रिट्स किंवा राईट्स RITES एथियाड रेल आणि तिची सबसिडियरी याच्याबरोबर MOU साईन केला आहे. ICICI लोंबार्ड यांना जुलै 17 ते मार्च 22 या काळासाठी 1,901 कोटीची GST ऑर्डर. त्यामुळे मंदीत राहू शकतो ICICI लोंबार्ड. रिट्स तेजीत राहू शकेल. ऑइल इंडिया आणि गेल या दोघांनी एक MOU साईन केला आहे. लुपिनच्या जनरिकला
USFDAकडून परमिशन मिळाली आहे. IOBला मात्र पेनल्टी लागली आहे. त्यांनी प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचं जे टार्गेट असतं ते पूर्ण केलं नाही, म्हणून RBIने पेनल्टी लावली आहे. फायझरनी म्हणजे फायझरची जी पेरेंट कंपनी आहे अमेरिकेत, त्यांनी अमेरिकन सरकारबरोबर एक डील केलं आहे. त्यांनी सांगितलं की 50% कमी किमतीमध्ये आम्ही त्यांची पेटेंट ड्रग्स जी आहेत ती ते विकतील आणि त्याच्या बदली त्यांना 3 वर्ष टॅरिफपासून मुक्तता मिळणार आहे. न्यूजेन सॉफ्टवेअर कतार इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेड कोर्टाचा निकाल त्यांच्या विरोधात लागला. त्यांना प्रोजेक्ट डिलिव्हरीसाठी उशीर लागला आणि त्यातील काही त्रुटी आहेत, म्हणून त्यांना दंड आणि कोर्टाचा खर्च द्यावा लागेल. म्हणून न्यूजेन सॉफ्टवेअर मंदीत राहील. झायडस वेलनेस स्टर्लिंग बायोटेकचा API बिझनेस ते ॲक्वायर करणार आहेत, पण त्याची तारीख त्यांनी वाढवली आहे. ही तारीख 31 डिसेंबर 2025 एवढी केली आहे. AGI यांना 325 कोटीची कन्स्ट्रक्शन ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळे तेजीत राहील. ICICI बँक यांना 216 कोटीची GST नोटीस. स्वान डिफेन्स शिप बिल्डिंग आणि मेरीटाईम प्रोजेक्टसाठी सॅमसंग हेवी इंडस्ट्रीबरोबर करार केला आहे. PN गाडगीळ मुंबईला त्यांनी स्टोअर उघडलं आहे. एकंदर स्टोअरची संख्या 63 झाली. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि REC या दोन्हीकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण जे नवीन ॲडव्हान्सेससाठीचे जे नियम आहेत ते आजपासून सुरू होतील. अलाइड ब्लेंडर्स आणि डिस्टिलरीज पेट बॉटल मॅन्युफॅक्चरिंग युनिट तेलंगणामध्ये रंगपूर इथे सुरू केलं आहे. 115 कोटी रुपये खर्च होणार आहे. यासाठी 600 मिलियन बॉटल्स तयार होतील दरवर्षी. सुबॅक्स यांची जी फ्रॉड मॅनेजमेंटसाठी ॲपेक कम्युनिकेशन बरोबर त्यांनी भागीदारी केली. ही भागीदारी 5 वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. कॅन्टाबिल 11 नवीन शोरूम्स त्यांनी सुरू केले. आता एकंदर 632 शोरूम झाले आहेत. KNR कन्स्ट्रक्शन यांना हैदराबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडून 72 कोटींसाठी LOA मिळालं आहे. D-Mart यांनी गाझियाबादला नवीन स्टोअर उघडले. एकंदर स्टोअरची संख्या 432. सिगल बल्क ड्रग पार्क डेव्हलप करण्यासाठी 225 कोटीचं हे पार्क हिमाचल प्रदेशात सुरू करायचं आहे. त्याच्यासाठी LOI म्हणजे लेटर ऑफ इंटेंट मिळालं. टाईम टेक्नोप्लास यांना BIS लायसन्स मिळालं आहे. गॅस डिस्ट्रीब्युशनसाठी लागणारे जे PE पाईप असतात त्या पाईपचं उत्पादन करायचं आणि विक्री करायची. दालमिया भारत शुगर यांच्याकडे 120 कोटीची मागणी करण्यात आली होती, पण ती मागणी कोर्टाने कॅन्सल केली आहे. अमेरिकेमध्ये
जे शटडाऊन होणार होतं ते शटडाऊन झालं. गेल्या 7 वर्षात पहिल्यांदाच हे शटडाऊन झालं आहे. फंडिंग बिल पास होऊ शकलं नाही. 55 आणि 45 असं व्होटिंग झालं आहे. 60 मतं पाहिजेत होती, ती मिळाली नाहीत. म्हणजेच ट्रम्प कुठल्याही प्रकारचा समेट घडवून आणू शकले नाहीत. असं शटडाऊन डिसेंबर 2018मध्येही झालं होतं, 1995मध्येही झालं होतं. हे शटडाऊन 2-3 आठवड्याच्या कालावधीसाठी मागे जेव्हा झालं होतं तेव्हा 2-3 आठवड्याचा कालावधी लागला होता. जॉब ओपनिंगचा जो डेटा आला आहे तो 72.27 लाख एवढा आला आहे. कारण सध्या नो हायर नो फायर अशी पॉलिसी चालू आहे. म्हणजे नवीन रिक्रुटमेंटही नाही आणि जुन्या लोकांना काढूनही टाकलं जात नाही असे अमेरिकन कंपन्यांमध्ये पॉलिसी आहे. त्यामुळे डेटा चांगला दिसतो आहे. आज अँटी डम्पिंग ड्युटीच्या संदर्भात तपासणी करण्यासाठी शिफारस झाली आहे. तर त्याचा परिणाम काही कंपन्यांवर होणार आहे. GSFCने तक्रार केली होती की नायलॉन 6 याच्यासाठी नायलॉन 6ची जी आयात होती आहे त्याच्यासाठी अँटी डम्पिंग ड्युटी लावावी. ही आयात चीन, रशिया, तैवान आणि थायलंड इथून होती आहे. आता नायलॉन 6 म्हणजे काय, तर त्याच्यात जे मॉलिक्यूल असतात ते मॉलिक्यूल किती आहेत याच्यावर ते ठरतं. आता पेट फिल्म म्हणजे पॉलिथिलीन फिल्म असते. ही पेट फिल्म बांगलादेश, चीन, थायलंड, US इथून आयात होती आहे. त्याच्यावर पण अँटी डम्पिंग ड्युटी लावावी अशी शिफारस करण्यात आली आहे आणि त्याची तपासणी चालू आहे. तर याचा चांगला परिणाम जिंदाल पॉली, कॉस्मोफॉस अशा कंपन्यांवर होईल. तर हे शेअर वाढू शकतील. आणि तिसरं, बोरोसिलने पण तक्रार केली होती. म्हणून किचन ग्लासवेअरसाठी तर त्याची पण तपासणी चालू आहे. तर बोरोसिलचा शेअर पण वाढू शकतो. चिरीपाल पॉलीफिल्म, ईस्टर इंडस्ट्री, व्हॅसमेट या सगळ्यांनी तक्रार केली होती. तर तपासणी अंती जर या कंपन्यांचं बरोबर आहे असं दिसलं तर अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाऊ शकते. L&T टेकला मल्टी इयरसाठी एक अमेरिकन कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. $10 कोटी हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. तर आज कोणते शेअर मंदीत तेजीत राहतील हे पाहूया. BHEL, बँक ऑफ बरोडा, GSFC हे अँटी डम्पिंग ड्युटीच्या संदर्भात, GSFC, पॉलीप्लेक्स, बोरोसिल हे तिन्ही त्याच संदर्भात, व्हर्लपूल, LG इलेक्ट्रॉनिक्सचा IPO येतोय म्हणून, मुथूट मन्नापुरम. काल सोनं आणि चांदीचे भाव सकाळी पडले होते 3000 रुपयापर्यंत, पण संध्याकाळी सुधारले. फायझर, श्री लोटस हे जुहू आणि वर्सोवा इथल्या प्रोजेक्ट मिळाले त्यांना. सुंदरम फास्टनर, हिंदुस्तान झिंक, लुपिन, सन TV, इथॉस
इथॉसचा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होत आहे म्हणून लोढा नेस्लेने खाद्य मंत्रालयाबरोबर करार केला आहे. जिंदाल पॉली, कॉस्मोफॉस, TVS सप्लाय चेन, डिलिव्हरी, सेंचुरी प्लाय, ग्रॅफाईट आणि HEG म्हणजे हिंदुस्तान ग्रॅफाईटच्या 2 कंपन्या लिस्टेड आहेत. स्टील वाढायला लागलं की नेहमी इलेक्ट्रोड लागतात. हे इलेक्ट्रोड ग्रॅफाईट तयार करते, ग्रॅफाईट किंवा हिंदुस्तान ग्रॅफाईट. त्यामुळे आधी स्टील वाढतं आणि स्टील वाढलं की शेवटी ग्रॅफाईटमध्ये तेजी येते. SJVN, KNR कन्स्ट्रक्शन, राईट्स, कंटेनर कॉर्पोरेशन, NMDC, कॅनरा बँक, स्टेट बँक, IIFL आणि डिलिव्हरी. तर मंदीमध्ये गॅसच्या संबंधातले शेअर दिले. नॅचरल गॅसच्या किमती कमी झाल्या आहेत, क्रूड पण कमी झालं आहे म्हणून ONGC आणि ऑइल इंडिया आणि इंडिगोचा पुटही बाय केला तरी होऊ शकतो. कमर्शियल सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत ₹15.50 आणि न्यू जेन हे 3-4 शेअर मंदीमध्ये दिले. तर बघूया काय काय होतं आहे ते, कितपत बातम्यांचा काही परिणाम होतो आहे. कारण एकदा मार्केट पडू लागलं की सगळेजण म्हणतात बातमी गेली खड्ड्यात, पहिले विकून टाका. कारण मार्केटचं वातावरण सध्या फारसं चांगलं नाही. म्हणजे मार्केट पडण्याचा वेग जास्त आहे, त्या मानाने वाढण्याचा वेग कमी आहे. म्हणून सेल ऑन रॅलीजमध्ये जास्त फायदा होतो आहे आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आहे. बाय ऑन डिप्समध्ये सध्या तेवढा फायदा होत नाही आहे. सेल ऑन रॅलीजमध्ये मार्केट चालतं आहे, फायदा लोकांना त्यातून मिळतो आहे. त्यामुळे तसं मार्केट चाललं आहे म्हणून लोकांची जास्त थांबत नाही आहे कोणी. थोडासा फायदा मिळतो आहे तर बाहेर पडा अशी सध्या स्थिती आहे. तर बघूया काय काय होतं आहे ते. त्यातून उद्या सुट्टी आहे त्यामुळे लोक आपल्या पोझिशन ठेवणार नाहीत. पण आज RBIची पॉलिसी आहे आणि ऑटो सेल्सचे आकडे येतील. तर काय काय होतं आहे ते पाहूया. नमस्ते.